अहिल्यानगरामध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्रवीण तरडे यांचा जबरदस्त रोड शो, नागरिकांची मोठी गर्दी। भाजप राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे अभिनेते प्रवीण तरडे यांचे आवाहन। अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या प्रचाराला जोर येत असताना प्रभाग क्रमांक 5 मध्ये रविवारी झालेल्या रोड शोमुळे शहरामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अभिनेते प्रवीण तरडे यांनी भव्य रोड शो घेत नागरिकांशी संवाद साधत उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं। कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यानंतर प्रवीण तरडे यांच्या उपस्थितीमध्ये निघालेल्या या भव्य रोड शोमध्ये शेकडो नागरिक, युवक, महिला हे सहभागी झाले होते। घोषणाबाजी, बॅनर, फटाक्यांच्या आतषबाजीमुळे संपूर्ण परिसरामध्ये निवडणुकीचा जल्लोष दिसून आला। अभिनेते प्रवीण तरडे म्हणाले की ॲडव्होकेट धनंजय जाधव हे उच्च शिक्षित, प्रबुद्ध आणि समाजातील दीनदुबळ्यांच्या प्रश्नाबाबत जागरूक असलेले तरुण नेतृत्व आहे। ते माझे सच्चे मित्र असून नगरच्या जनतेच्या मनात असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांनी त्यांना भक्कम अशा बहुमतानं विजयी करून नगरच्या विकासासाठी मजबूत पाया घालावा। यावेळी प्रभागातील भाजप राष्ट्रवादी युतीचे उमेदवार ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले। ते म्हणाले की नगर शहराची सांस्कृतिक परंपरा अत्यंत समृद्ध आहे। या परंपरेला नवे आयाम देण्यासाठी आणि नगरच्या नाट्य चळवळीला बळकटी देण्यासाठी आपण सर्वांच्या सहकार्याची गरज आहे। आपल्या शहरात अनेक गुणी कलाकार आहेत। त्यांच्या जडणघडणीसाठी आणि कला विकासासाठी महापालिकेच्या माध्यमातून ठोस प्रयत्न केले जातील। ॲडव्होकेट धनंजय जाधव पुढे म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून नगरकरांच्या मालकीचे भव्य नाट्य संकुल उभे राहते। या नाट्य संकुलाच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार मनोरंजन मिळेल। त्याबरोबरच महापालिकेच्या माध्यमातून विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करून सांस्कृतिक एकात्मता अधिक दृढ केली जाईल। शेवटी त्यांनी नगरकरांना आवाहन केलं की प्रभाग क्रमांक 5 मधील भाजप राष्ट्रवादी युतीचे उमेदवार हे विकासाच्या मार्गावर नेणारे सक्षम नेतृत्व आहे। त्यामुळं या निवडणुकीमध्ये सर्वांनी एक दिलानं युतीच्या उमेदवारांना विजयी करून नगरच्या विकास यात्रेला गती द्यावी। या भव्य रोड शो दरम्यान परिसरात उत्साहाचं वातावरण होतं। तरडे यांच्या करिश्मा उपस्थितीनं आणि जोशपूर्ण भाषणांनी कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालं। नगरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उमेदवाराप्रती आपला पाठिंबा जाहीर केला। न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। मी आज इथं आलोय माझे मित्र धनंजय जाधव यांच्यासाठी, कारण आमची मैत्री खूप जुनी आहे। म्हणजे ज्या ज्यावेळी नगरमध्ये मी नाटकाच्या कामांसाठी किंवा आमच्या शूटिंगसाठी येतो त्यावेळी त्यांची मदत नेहमी व्हायची। दुसरा मित्र पुष्कर तांबोळी, त्याच्या मिसेस आहेत, आणि धनंजय भाऊंबरोबर त्यांचा इथला पॅनल आहे। त्यामुळं सगळ्यांनाच माहिती आहे की माझ्या मैत्रीचे किस्से, की तिथं पक्ष हे ते काही नसतं। मित्र माणूस कसा आहे, जसं त्याचं आज समाजातलं वजन किंवा माणसं त्याला का मानतात हे कळतं। त्याच्याबरोबरचे हे सगळे चारही कॅन्डिडेट, तर सगळ्यांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा। नगरमध्ये धनंजय भाईके असतील किंवा आमचा पुष्कर तांबोळीच्या मिसेस असतील, हे सगळे उमेदवार यांना सगळ्यांनी बहुसंख्येने द्यावा अशी इच्छा आहे। कारण मग काय होतं की एका विचाराने जे वरती आहेत तेच खाली असले की काम करायला आणि शहराचा विकास करायला सोपं जातं आणि काम तोला मोलाचं होतं। म्हणजे आज त्याचं वागणं काय किंवा ह्यांचं वागणं काय, पक्ष एकत्र आहेत। म्हणजे आमच्या भोसले काजल, गंभीर हरपीत तोड आणि पंजाबी मोहिते ही तशी या भागातली सगळी जुनी माणसं आहेत। आणि धनंजय जाधव आणि त्याचं काम या इथं वेळोवेळी पण या आधी लोकांनी मला त्याच्याकडे आलेलं पाहिलंय। ते फक्त यासाठीच की आम्ही जे इथं थिएटर ऍक्टिव्हिटी पण करतो, स्वप्नील मुनल काय, ॲडव्होकेट अभिजित दळवी काय, पुष्कर तांबोळी काय, त्यावेळी पण त्याचं सहकार्य खूप मोलाचं असायचं। तसं संग्राम भैया करतोच, तो प्रत्येक कार्यक्रमाला असतो। आमचे नरेंद्र भाई असतात। सगळ्यांच्या एकोपानी शहराची डेव्हलपमेंट होते। त्यामुळं आता पुढची 5 वर्ष नगरच्या विकासासाठी खूप महत्वाची आहेत। त्यामुळं अत्यंत योग्य पक्षांची इथं युती झालेली आहे, कारण हातात हात घालून ते विकास चांगल्या प्रकारे करू शकतात आणि लोकांना सध्या विकास हवाय। आणि आमच्या मित्राचं धनंजयचं, त्याच्या सगळ्या मित्रांचं हेच म्हणणं आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। काही तासामध्ये लोक निवडणुकीला
आम्ही सामोरे जाणार आहोत। प्रभाग क्रमांक 5 मध्ये आमचे भाजप आणि राष्ट्रवादी युतीचे जे चारही उमेदवार आहेत, आदरणीय सुजयदादा विखे पाटील, आमचे नेते आमदार संग्रामभाई जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नगर शहरामध्ये मतदारांमध्ये, नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। लोकांनी ठरवलेलं आहे की कुणाच्या माध्यमातून आपल्या नगरचा विकास होणार आहे। त्यामुळे भाजप राष्ट्रवादीचाच महापौर आणि सत्ता त्या ठिकाणी येणार आहे। प्रभाग क्रमांक 5 मधील आम्ही चौघेही उमेदवार हे निवडून येतील अशी मला खात्री वाटते। कारण गेल्या काही महिन्यापासून आम्ही पाहतोय की प्रभागातील जनता जी आहे त्यांच्याही लक्षात आलंय की आपले कामं कोण करणार आहे। आपल्याला आपल्या वॉर्डचा जर विकास करायचा असेल, इथले जर प्रलंबित प्रश्न मिटवायचे असतील तर आपल्याला भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी ते निवडून देणार आहेत। माझ्या बरोबर मोहितजी पंजाबी आहेत, आमचे मित्र, आमचे भाऊ जितूभाई गंभीर यांच्या पत्नी गंभीरताई आहेत, त्याचप्रमाणे आमचे मित्र जय भोसले यांच्या भगिनी काजल भोसले आहेत। तर मी आमच्या चौघांच्या वतीने आमच्या प्रभागातील नागरिकांना विनंती करतो की आपला आशीर्वाद रूपी मत आम्हा चौघांना देऊन आपल्या माध्यमातून आपलं नेतृत्व करण्यासाठी आम्हाला महानगरपालिकेमध्ये जाण्याची संधी आपण द्यावी, असंच मी सगळ्यांना मतदारांना आवाहन करतो आणि विनंती करतो। नमस्कार।